राजमाता जिजाऊ, छत्रपती शिवाजी महाराज, बिरसा मुंडाजी, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना वंदन करतो। व्यासपीठावर बसलेले सर्व सन्मान्य सर्वच वडीलधारी मंडळी आणि शहापूर तालुक्यातील सर्वच वडीलधारी मंडळीला शिरसाष्टांग नमस्कार करतो। उपस्थित बंधू भगिनींना नमस्कार। लोकसभा निवडणुकीमध्ये जे काही 75,000 मतदान मी इथे न येता ज्या जिजाऊ किंवा इतर पक्षाच्या कार्यकर्त्यांनी मेहनत करून जे घेतलं, जिजाऊचे स्वयंसेवक असतील, स्वयंसेविका असतील, या तालुक्याचे तालुका प्रमुख असतील, या सर्वांचा मी जाहीर आभार मानतो। सर्व मतदारांचे आभार मानतो। ज्या दिवशी मला 75,000 मताधिक्य मिळालं त्याच दिवशी मी ठरवलं की आपली जबाबदारी शहापूर बाबत वाढलेली आहे। शहापूरची प्रत्येक अडीअडचण ही आपल्या हाताच्या फोडाप्रमाणे आपण त्याची काळजी करणे ही गरजेची आहे। आणि आपल्या जिजाऊचं धोरण ते असतं का निवडणुका या स्वतःच्या पोट भरण्याचं कुरण नसून ते सर्वसामान्य जनतेच्या डोळ्यातील अश्रू पुसण्यासाठी लोकप्रतिनिधी गरजेचा असतो आणि ते लोकप्रतिनिधी घडवण्याचं काम आपल्याला करायचं आहे। आता नुकताच प्रवेश केलेला रणजितताई उघडा यांना येत्या विधानसभेची संधी आपल्या सर्वांच्या आशीर्वादाने मी देतोय, परंतु थोडीशी मनामध्ये खंत राहते रंजनाताई की जय बाबा प्रकाश वरकुडे होते, तुम्हाला घेऊन आले होते, आणखी अनेक मंडळी घेऊन आले होते, ते आज व्यासपीठावर दिसायला पाहिजे होतं। कारण मागे राहून कुठलाही प्रचार होत नसतो आणि कुठलाही पक्ष आपलं पोट चालवत नसतं। तुम्ही आम्ही एकत्रित आहोत, आपणच एकमेकाच्या सुखदुःखात जाऊन बसत असतो। त्यासाठी आपल्याला पक्ष जात या पलीकडे सर्वांना काम करायचं आणि तुम्ही काय काळजी करू नका। मी 2013 पर्यंत काँग्रेसचा, भारतीय राष्ट्रीय काँग्रेसचा सरचिटणीस होतो ठाणे जिल्हा। मी जिल्हा सरचिटणीस असताना आमच्यावर एक खोटी केस झाली। खोटी केस झाल्यानंतर स्थानिक लोकप्रतिनिधींनी मदत केली नाही का वरिष्ठांकडूनही काही मदत झाली का खोट्या केसेस जवळजवळ 150 लोकांवरती दरोडा, खंडणी अशा विविध प्रकारच्या केसेस जटल्या वाडा भिवंडी टोल नाक्यामध्ये। त्या दिवशी थांबलं का बाबा आता आपण थांबूया। त्यानंतर परत 2018 आली। मी लहान मुलांना घेऊन फिरायला गेलो होतो कोचीला। मला एक सवय असते की लहान मुलं आणि वडीलधारी मंडळी याच्यापेक्षा दैवत दुसरं कुठं बघायला भेटत नाही। आणि मला फोन आले का अशा प्रकारे पोट निवडणूक लागले नाविलाज असतो। तेव्हा नुकताच धंदा 13 नंतर मी उभा केला होता 18 पर्यंत। आणि आपल्याला तर माहिती आहे पक्षांची धोरण कशी असतात, बरोबर नाही आला तर मला नाविलाज असतो यावं लागलं। चंद्रकांत दादा माझ्या घरी आले, मुख्यमंत्री तत्कालीन देवेंद्रजी फडणवीस आले। मी भारतीय जनता पार्टीमध्ये प्रवेशही केला होता। ताई प्रवेश केला, माझ्या घरी मुख्यमंत्री महोदय आले म्हणून स्थानिक नेतृत्वाने माझ्यावर बहिष्कार टाकला। अनेक संघटना ज्या फक्त राजकारण हे आपलं स्वतःचं पोटाचं धरण त्यांनी बहिष्कार टाकला का ज्या समाजाचे आदिवासी विरुद्ध बिगर आदिवासी वाद लावण्याचा प्रयत्न करतात त्यांनी बहिष्कार टाकला। मी ते पोटनिवडणूक जिंकून दिली। मला सिडको कबूल केलं होतं तेव्हा मुख्यमंत्री महोदयांनी। नंतर चंद्रकांत दादांचेही 2 वेळेस फोन आले। मी सांगितलं दादा मला नकोय कुठलं पद, कारण जिथे आपल्या बरोबर माणसं नसतील किंवा जिथे प्रेम नसेल, जिथे घरपण नसेल तर ते पद कुठल्या कामाचं नसतं। मी त्यानंतरही परत पुन्हा शांत झालो। मी पक्षाच्या खासदारकीलाही अगदी कपिल पाटलांनाही तेव्हा मदत केली होती। 2019च्या विधानसभेच्या सगळ्याच आमदारांना भारतीय जनता पार्टी शिवसेनेच्या मदत केली, परंतु इथले दरोडा अडचणीत होते। हरीश मला सांगायला आला का बाबा दरोडा साहेब खूप अडचणीत आहेत। बरोबर मला रोजच फोन करत होते, मग त्यांनाही मदत केली, दरोड्यांनाही मदत केली। मग कोणाच्या ना कोणाच्या याच्याने तरी शहापूरचं दुःख कमी झालं पाहिजे त्या पद्धतीने मदत केली। त्यानंतर 19ला ते निवडून आले। दरोड्यांनी बिचाऱ्यांनी काय कुठे त्रास वगैरे नाही दिला, परंतु जो भुसारा निवडून दिला त्या भुसाराने 2-4 महिन्यात त्याची जात दाखवायला सुरुवात केली। ताई आम्ही थांबलो नाही, आम्ही त्याला कुठे विरोधही केला नाही, आम्ही आमचं काम करत राहिलो, आम्ही कुठेही मागे बघितलं नाही। आपलं जे प्रामाणिकतेने काम आहे, सामाजिक काम ते करत राहिलो, लोक जोडत राहिलो। जे पदावर बसले ते लोक तोडत राहिले। तोडता आज अशी परिस्थिती झाली की इथे बसलेल्या 25% माणसं इतकी त्यांना माणसं जमवता येत नाही, आजची परिस्थिती झाली 2024च्या निवडणुकीची। आणि वेळेला त्यांनी फसवलं। आम्ही अजिबात रडलो नाही, परंतु आज अशी वेळ आलेली आहे का या दोन्ही जिल्ह्याच्या कुठल्याच विधानसभेमध्ये जिजाऊ शिवाय उमेदवार निवडून येणार नाही एवढी ताकद या कार्यकर्त्यांनी निर्माण केली। त्याचा मला सार्थ अभिमान आहे।
ज्या संस्थेचं नावच मासाहेब जिजाऊ आहे, जिनी छत्रपती शिवाजी महाराज निर्माण केले. मग आम्ही 2020 पासून ठरवलं, सर्व कार्यकर्त्यांनी, हरीश असतील, अमोल असतील, सगळ्याच कार्यकर्त्यांनी ठरवलं तर आता मासाहेब जिजाऊच्या नावाने संस्था आहे, तर आपलं छोटंसं का असो ना, आपल्याला आपलं संस्थान झालं पाहिजे. जे शेतकऱ्यांच्या हिताचं असेल, जे विद्यार्थ्यांच्या हिताचं असेल, ते आमच्या महिला भगिनींच्या हिताचं असेल, जे लहान लहान मुलांच्या शिक्षणासाठी हिताचं असेल, जे आरोग्याच्या हिताचं असेल. कारण आपल्या जिल्ह्यामध्ये म्हणा किंवा आपल्या मातीमध्ये आपल्या माणसाच्या सुखदुःखाची जाण आपल्या व्यतिरिक्त दुसऱ्या कुठल्याला नाही. आज आपण सांगा, आपण संघटित नसल्यामुळे काय होतंय? पालघरच्या जिल्ह्याचा पालकमंत्री सिंधुदुर्गावरून येतो, ठाणे जिल्ह्याचा पालकमंत्री साताराला येतो. कुठलाही दुःखाच्या ठिकाणी कुठलाच पालकमंत्री पोहोचत नाही, ही खेदजनक बाब आहे. आपण त्यासाठी आपल्याला आता संघटित व्हावं लागेल. आपल्याला आपला विकास निधी, जो जिल्ह्याचा विकास निधी आहे, तो 5%, 10% देऊन द्यायला पाहिजे. किंवा आमदार खासदार निधी हाही जो लोकांचा निधी आहे, तो विदाऊट पैशाने गेला पाहिजे. यासाठी आपण सर्वांनी एकत्रित राहिलं पाहिजे आणि चांगल्या उमेदवारांना दिला. आम्ही ताईंना सांगितलं, बाबा तुम्ही एका राजकीय पक्षातून आलात, तुम्हाला म्हणजे अनेक लोकांचे फोन आम्हाला येतात, SMS येतात, कॉल येतात, काय ताई त्या पक्षाच्या नेत्यांबरोबर आहे, ताई आपल्याला गोडाऊन मधला कुठल्या गरीबाच्या याच्यातला एकही रुपया आपल्याला निवडणुकीसाठी खर्च नाही करायचा आहे. आपल्याला, आपण गरीब असू, आपल्याकडे पैसे नसतील, परंतु आपल्याकडे हा एवढा मोठा समाज आहे, यापेक्षा दुसरी गोष्ट काय गरज नसते. आपल्याला चुकीच्या गोष्टीमध्ये बीजच शुद्ध लागेल. आपल्याला उद्या संकरित बियाणं आणून आपल्याला रोपं नाही बघायची, किंवा गाढवाच्या आणि घोड्याची पैदास आपल्याला नाही करायची. आपल्याला 100% 24 कॅरेट सोन्यासारखा आपला उमेदवार राहिला पाहिजे. काल काय झालं, काल मी 2 पक्ष बदलले, तुम्ही 2 पक्ष बदलले, आज आपण जिजाऊ आहोत आणि छत्रपती शिवाजी महाराजांनी जसं स्वराज्य केलं तशा प्रकारचं स्वराज्य आपल्याला करायचंय. कारण माझी जबाबदारी आहे शहापूरचा विकास करणे. आज अनेक लोक मला फोन करून सांगतात, नाही नाही तुम्ही अशा प्रकारे निर्णय घ्याल तर कुणबी समाज नाराज होईल, कोणी सांगते आदिवासी समाज. जो माझा समाज आहे, जर मी जन्माला एका शेतकऱ्याचा मुलगा, एका कुंब्याचा मुलगा जन्माला आलोय, माझे वडील एसटी मध्ये कंडक्टर होते, एसटी मध्ये कंडक्टर असताना मी जर ठरवलं का बाबा माझ्या कुटुंबा व्यतिरिक्त जो आलेला व्यवसायातून पैसा आहे हा माझ्या समाजाचा आहे, त्याच्यासाठी कुठली जात पात धर्म मी बघितलेला नाही. मी जर झडपोली सारख्या गावामध्ये 130 खाटाचं रुग्णालय करू शकतो. महाराष्ट्राच्या नव्हे तर गुजरातहून विद्यार्थी आपल्याकडे JEE नीट साठी शिक्षणाला येतात. महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातील चंद्रपूर, गडचिरोली, परभणी पासून सर्व जिल्ह्यातले विद्यार्थी स्पर्धा परीक्षांसाठी आपल्याकडे पोहोचतात. तेवढंच काय सांगतो, तर आज आपल्याकडे एक दिशा आहे का, आपल्याकडे ज्याला आई वडील नसलेला मुलगा आहे, UPSC होऊन IPS ऑफिसर होतो, कोल्हापूर येणारा मुलगा, जिच्या पोटामध्ये 2.5 महिन्याचं बाळ असताना एक आदिवासी तरुणी पती जातो, तो पतीला गेल्यानंतर तिची सासू तिला धीर देते, एक बाळा काळजी करू नको, त्या बाळाला जन्माला घाल. बाळाला जन्माला घातल्यानंतर एक सासू किंवा सून बाळाजवळ थांबून लोकांच्या ठाण्यातील धुनी भांडी करणाऱ्या मोहिनी बारकमाल सारख्या तरुणीला जेव्हा जिजाऊ भेटते, जिजाऊ तिला अभ्यास करण्याचे पैसे देते. अभ्यास करून आज अभिमानाने सांगतोय की मुंबई महानगरपालिकेमध्ये दादर सब स्टेशनला एक अधिकारी पदावरती कामाला जाते. अशी अनेक उदाहरणं तुम्हाला देऊ शकतो. जव्हार मधून एक मुलगी आई वडील लग्न करून देतात म्हणून पळून झडपोलीला पोलीस भरतीमध्ये येते. तिची ज्या दिवशी मला भेट होते त्या दिवशी तिला मी म्हटलं का तुझी कोण बहीण वगैरे असेल तर तिलाही घेऊन ये. ती बहिणीलाही माझ्याच फोन लावते, गावातल्या एका माणसाला तिलाही बोलवते. आज अभिमानाने सांगतो 4 ते 5 महिन्यामध्ये झडपोलीला राहून दोन्ही बहिणी खाकी वर्दी घेऊन देशाच्या सेवेसाठी रुजू होतात. हे काम आपल्या जिजाऊचं आहे. आपल्याला काय बँकांमध्ये TDC बँकांमध्ये 25-25 लाख रुपये नोकरीला लावण्यासाठी आपली जिजाऊ नाही. जिजाऊ देताना अगदी छाती ठोकपणे सांगतो 12,000 विद्यार्थ्यांना नोकऱ्या दिलेल्या आहेत. जे एक माकड छाप तुमच्याकडचं बोलत होतं, आदिवासी विरोधात निलेश सांबरेने केस टाकली, त्या माकड छापाला मी अगदी जाहीरपणे आवाहन करतो का आज पेसाच्या भरतीमध्ये सर्वाधिक विद्यार्थी जिजाऊच्या स्पर्धा परीक्षा लायब्ररीतून गेले. तू काय केले आरामखोरा? तू तर तुझ्या घरातच सगळे पद उपभोगली. तुझ्या वडील जात्या बाप जात्यापासून तुम्हीच पद उपभोगली. तुमच्या घरात किती पद घ्यायची, बहिणीला किती द्यायची, मुलाला किती द्यायची, याबाबत या व्यतिरिक्त तू काय केलंय? जिजाऊ एक अशी आहे की ती तुझ्यासारखी तुझ्या ज्या दृष्टीने आमच्याकडे बोट होता तीच बोट तुझ्या घशामध्ये आम्ही घातलेल्या का पेसामध्ये झालेल्या भरतीमध्ये. हे सगळं आपल्याला माहिती होतं की जेव्हा एक तर विजयी होणार एक तर पराभव होणार, परंतु ज्या समाजाला आपण पाहिजे त्या समाजाची आपल्याला 24 तास सेवा करायची. लोक मला सांगतात 75
75,000 मतही तुला बघून मिळाली होती, हो मला बघून मिळाले होते. आताही मी सांगतो मला 75,000 मतं मिळाली होती. मी जाहीरपणे सांगतो किमान 75,000 मतं इथं माझी आहेतच. त्या पलीकडे जाऊन आज आता रंजनाताई आलेल्या आहेत किंवा विविध प्रकारचे आज आदिवासी समाजामध्ये जो चुकीचा प्रचार केला होता तो थांबलेले नारायण दरोडा असतील, अशोक वीर असतील, यासारख्या हजारो आदिवासी युवक आदिवासी खेड्यापाड्यामध्ये जाऊन जो सत्य आहे त्याचा प्रचार करतील आणि किमान 1.25 लाख मताधिक्य घेऊन आपला उमेदवार निवडून येईल याची तुम्हाला मी ग्वाही देतो. किती दिवस आपण हा छाप उडवायचा, कधी काटा उडवायचा. पण रुपया उडवला तर 5 वर्षे छापा, 5 वर्षे काटा. हे चित्र बदललं पाहिजे ना आपण. हे चित्र तुम्ही आम्ही नाही बदललं. नवीन तरुणांना जर संध्या नाही दिल्या तर हेच लोक परत परत राहून आपल्या तालुक्याच्या विकासाची वाट लावले. आज सांगायला लाज वाटते, मुंबई, ठाणा, भिवंडी सर्वकडेच पाणी जातं शहापूरचं, परंतु शहापूरच्या 70 ते 75% भागाला एप्रिल महिना तर जाऊ दे, जानेवारी पासून पाणी टंचाई होते. आपण बघतोय बडोदा समृद्धी हायवे आपल्याकडं, रेल्वे मार्ग आपल्याकडं, नाशिक रस्ता आपल्याकडं, पण आपण कुठे आहोत? आजही आपल्याकडे नोकऱ्या नाहीत, आपल्याकडे आरोग्याची दुरावस्था आहे. दर 15 दिवसांनी एक ताई पोटातल्या बाळासहित मरण पावते. शिक्षणाचा खेळखंडोबा आहे. हे सर्व चित्र बदलण्यासाठी जिजाऊ आपल्यापर्यंत आले आणि जिजाऊची जबाबदारी जिजाऊचे आमदार नुसत्या रंजनाताई नसेल तर प्रत्येक मतदार असेल. हा आपल्याला ग्वाही देतो का हा शहापूरचा मतदार हा प्रत्येक जण आमदार होईल आणि त्या आमदारीसाठी आपल्याला येते 20-25 दिवस प्रत्येकाला मेहनत करायची. आपल्याला खोटी आश्वासन नाही द्यायची. जी आश्वासन मी लोकसभेमध्ये दिलेले आहेत का किनवली भागामध्ये एक शाळा होईल, एक डोलखा भागामध्ये एक कसाऱ्यामध्ये होईल, या तिन्ही शाळा होणार आहेत आणि येत्या एप्रिल महिन्यापर्यंत आपण त्या शाळा सुरू करू. या मतदारांना 100% आश्वासन द्या. कुठल्या नेत्याने कुठल्या पक्षाने हॉस्पिटल उघडले होते सांगा तुम्ही बरं. कुठल्या पक्षाला वाटलं होतं का आपल्याला सीबीएसईचं शिक्षण आपल्या मतदारांच्या किंवा आपल्या कार्यकर्त्यांच्या मुलाला मिळालं पाहिजे? कुठल्या पक्षाला वाटलं होतं का स्पर्धा परीक्षांच्या लायब्रऱ्या अभ्यासिका खुल्या करून क्लासेसची व्यवस्था करून आपल्या गोरगरिबांच्या मुलांना अधिकारी बनवण्याचं स्वप्न पाहिलं पाहिजे? का कुठल्या पक्षाला वाटलं होतं पोलीस भरती केंद्र सैन्य भरती केंद्र काढून आपल्या कार्यकर्त्यांच्या आपल्या मतदारांच्या मुलांना त्यामध्ये नोकऱ्या मिळाल्या पाहिजे असं आज सगळ्यात कोणी पाहिलं होतं का? आपल्याला छत्रपती शिवाजी महाराज आणि बाबासाहेब आंबेडकर यांनी दिलेल्या निर्देशानुसार त्यांनी दिलेल्या संस्कारानुसारच राज्य करायचं आहे. आपल्याला एका माणसाला 100 माणसांचं नाही खायचं आहे, परंतु एका माणसाचं जेवण 100 माणसांना वाटायचंय आणि ते वाटण्यासाठी जिजाऊ आपल्यापर्यंत आलेले. या शहापूरची प्रत्येक छोट्या छोट्या गोष्टीपासून किती मोठा विषय असला तरी त्याचा निराकरण करण्याची जबाबदारी जिजाऊची. एवढं तुम्हाला सर्वांना मी सांगतोय. मी पहिल्यांदा परत एकदा पत्रकार महोदयांच्या सगळ्यांची माफी मागतो, कारण आमचे नियोजक आमच्याकडे आम्ही एकदा शहापूरला आलो का हरीश पटेंच्या ताब्यात जातो, ते तिकडे फिरवतील तिकडे आम्ही फिरत असतो, त्याच्यामुळे थोडा यायला उशीर झाला. सर्व बसलेल्या बंधू भगिनींची माफी मागतो, कारण वेळ ही मी स्वतः पाळत असतो. आता मला पुढे 9:30चा टायमिंग आहे, एक मीटिंग आहे, त्याच्यामुळे जास्त काय बोलत नाही. आपल्याला परवा सोमवारी बोलायचं आहे. सोमवारी जास्तीत जास्त लोक प्रत्येकाने उमेदवारी अर्ज भरण्यासाठी घेऊन या एवढी आपल्याला सगळ्यांना विनंती करतो. आणि उमेदवाराच्या वतीने मी शहापूरवासियांना ग्वाही देतो का तुम्ही काहीही काळजी करू नका. त्यांनी आम्हाला शब्द दिलेले, त्यांच्या वडिलांनी आम्हाला शब्द दिलेले का कुठल्याही परिस्थितीमध्ये जिजाऊची साथ सर्वसामान्य जनतेची साथ सोडणार नाही एवढं त्यांनी शब्द दिलेले आहे. आणि मला वाटतं ते शब्द पाळतील. ज्यांनी जिजाऊचा शब्द पाळलाय ते पुढे मोठे झालेले, जे जिजाऊला सोडून गेलेत त्यांना प्रत्येकाला पश्चातापाची वेळ आलेली आहे. त्याच्यामुळे मी कधी कुठल्या गोष्टीचा विचार करत नाही. प्रत्येक गोष्ट असते, माणूस आहे, त्याला कुठे काही स्वार्थ दिसला तर कुणी भले भले जातात. तर उद्या आपण बघितलं तर ज्यांना विधानसभा निवडणुकीत 25-25 लाख रुपये आपण दिले होते किंवा लोकसभेच्या आधी एका कामाचे 25 लाख रुपये दिले होते, मुख्यमंत्र्यांकडे सारखं फोन करत होते, नंतर मुख्यमंत्र्यांना सोडून इथे गेले. तेच आमचा अपप्रचार करत होते का निलेश सांबरे आदिवासींच्या विरोधी आहेत. पण त्यांच्यापेक्षा उद्याला रंजनाताई बऱ्या, कारण त्या महिला आहेत. आणि मी नुसते 1500 रुपये महिन्याला देणारा भाऊ नाहीये, तर माझ्या बहिणीच्या प्रत्येक सुखदुःखात तिच्या सख्या भावासारखा धावून जाणारा कार्यकर्ता आहे. आणि मी तुम्हाला आश्वासन देतो 1500 रुपये देण्यापेक्षा 2 कोटी रुपये सरकारचे जे वर्षाला येतात त्यातील 1.5 कोटी रुपये त्या इथल्या आमच्या तायांसाठी किंवा लहान लहान मुलांसाठी येणारा पगार वापरतील. यापेक्षा आणखीन आमच्या भगिनींना दुसरं काय पाहिजे एवढं तुम्हाला मी सांगतोय. आणि मी थांबतोय. पुन्हा एकदा रंजनाताईने सांगतोय का आपल्याकडे मेहनतीने आलेल्या पैशातूनच निवडणुका लढायच्या. कुठल्याही बाहेरच्या माणसाकडून एकही रुपया तुम्ही घेऊ नका, कारण तुम्हाला काम हे फ्री हँड करायचं आहे. तुम्हाला एकही कार्यकर्ता असेल त्या
कार्यकर्त्यांना सांगितलेलं तेच काम करायचं. आपल्याला कुठेही फंड विकायचं नाही किंवा कुठल्याही ठेक्याचे 2%, 5% घ्यायचे नाहीयेत. आपल्याला शहापूरच्या ज्या महत्वाच्या समस्या आहेत, आरोग्याची समस्या असेल, कसारा घाटातील विषय असेल, पिण्याचा पाणी असेल, शिक्षणाचा विषय असेल किंवा मी आता आश्वासन दिलेल्या 3-3 शाळा असतील, या सगळ्या गोष्टी आपल्याला करून घ्यायच्या आहेत. त्यासाठी आपल्याला आपल्या अंगाला आपण बघतोय का अनेक लोक पैसेवाले होतात, अनेक लोक पदावर असतात, परंतु चांगलं काम केलं नाही तर त्यांना 5 वर्षभर लोक लक्षात ठेवत नाही. आपल्याला असं काम करायचं आहे का उद्या पुढचे 500 वर्ष तुमची आठवण शहापूरचा आमदार म्हणून समाजाने केली पाहिजे. यासाठी आपल्याला ही चांगली संधी मिळालेली आहे आणि या संधीचं आपण सोनं करावं एवढी आपल्याला विनंती करतो आणि थांबतो. पुन्हा एकदा पत्रकार महोदयांचं सगळ्यांचं माफी मागतो आणि थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र.